स्पोर्ट्स फील्ड पहिल्यांदाच इकडे खेळते. अर्थात सिमरन वगैरे सर्व गेल्या वर्षी खेळल्या होत्या दुसऱ्या टीममधून इकडे. पण वेल प्लेड सिमरन, टू लिव्ह अप टू युअर एक्सपेक्टेशन. पूनम राऊत ऑल्सो वेल प्लेड. आणि तुमचं मॅन ऑफ द आपलं प्लेअर ऑफ द मॅच ऑब्वियस आहे कोण असणार ती, तर ती देतीलच तुम्हाला. पण बिफोर दॅट आय विल रिक्वेस्ट पूनम टू से फ्यू वर्ड्स about the match or about the opposition and about the ground. तुमचे कॅप्टन बी रेडी. बोलायला I wasn't फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटलं इकडे येऊन. मी लास्ट इयर हे ग्राउंड पाहिलं होतं आणि तेव्हा इतकं तयार नव्हतं, पण आज मी येऊन पाहते तर फुल ग्रीन ग्रास आय कॅन सी. आणि पहिल्यांदा मी खेळले या ग्राउंडवर, खूप चांगलं वाटलं. आणि विकेट सकाळी आम्हाला म्हणजे पहिली बॉलिंग आली तेव्हा, सॉरी बॅटिंग आली तेव्हा, म्हणजे तेव्हाच वाटलेलं की विकेट थोडी ट्रिकी आहे. आणि आम्ही ज्याप्रमाणे कमबॅक केला, आमची एक 0वरती एक विकेट होती, पण ज्याप्रमाणे सिमरन खेळली, आय थिंक कमेंडेबल नॉक. वेल प्लेड सिमरन. आणि ज्याप्रमाणे भामा खेळत होते सुरुवातीला, त्यांनी जी बॉलिंग केली आणि ज्याप्रमाणे अटॅक होता, ती ओपनर बॉलर, शी वॉज ऑल्सो गुड. आणि विकेट ॲज इन एवढी बॅटिंग फ्रेंडली नव्हती, पण ज्याप्रमाणे सिमरन खेळली त्याच्यामुळे आम्ही एवढा मोठा स्कोअर उभा केला. आणि त्याच्यानंतर बॉलर्सने खूप छान बॉलिंग केली, प्रज्ञाने आणि अजून मुद्रा, सिद्धी पॉवर प्लेला आणि अदिती यांनी खूप छान बॉलिंग केली. आणि मला इथे येऊन पर्सनली, मी माझी पहिली टुर्नामेंट आहे पालघरमध्ये, आणि मला खूप आनंद होतो आहे. ज्याप्रमाणे मॅचेस होत आहेत, मुलींना इतका अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. ह्यावर्षी मी कूलिंग ऑफ पिरियड घेतलेला मुंबईला खेळण्यासाठी, पण मला असं वाटलं नाही की मी कूलिंग ऑफवर आहे. या 3 दिवसात मला असं वाटतं मी 4 मॅच खेळली आहे. आणि याच्या आधी पण बऱ्याच टुर्नामेंट झाल्या, मडवी ट्रॉफी, प्रकाश पुराणिक आणि प्रेसिडेंट कप, त्याला मी अवेलेबल नव्हते, पण इतक्या मॅचेस मुलींना मिळत आहेत. आय एम रिअली ग्रेटफुल अँड आय एम रिअली थँकफुल टू MCA मेंबर्स. भूषण सरांनी ही ऑर्गनाईज केली एक टुर्नामेंट, अजून एक अपॉर्च्युनिटी मुलींना मिळाली. सो आय एम रिअली हॅपी द वे MCA वर्किंग टुवर्ड्स विमेन्स क्रिकेट. आणि आय एम रिअली ग्रेटफुल, थँकफुल टू MCA. आणि अशाच मॅचेस पुढे होत राहणार आहे, तर मुलींसाठी हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. खरंच मला असं वाटलं नाही की मी कूलिंग ऑफवर आहे, मी खूप मॅचेस खेळले. आणि आय एम शुअर सगळ्या मुलींना इतक्या मॅचेस जेव्हा मिळतात, ऑब्व्हियसली मी आधी पण मडवी ट्रॉफीला पण सांगितलेलं की इतकी कॉम्पिटिशन आहे आता मुंबई टीममध्ये येण्यासाठी, तर मुलींनी ह्या सगळ्या मॅचेससाठी प्रिपरेशन करायला पाहिजे. ज्या मुली, कारण इतकी कॉम्पिटिशन असल्यावर 15मध्ये येणं इट्स रिअली डिफिकल्ट फॉर समवन, यू नो. सो जेव्हा तुम्ही ऑफ सीझनला असता किंवा कोणत्या पिरियडमध्ये असता, तर तुम्हाला खूप गरजेचं आहे की ह्या मॅचेससाठी तुम्ही प्रिपेअर राहू शकता. तुम्ही प्रॅक्टिस करून ह्या मॅचेसला जर तुम्ही तुमचं टॅलेंट शोकेस केलं, तर सिलेक्टर्स स्वतः इकडे आहेत, ते बघतायत. आणि त्यांच्यासमोर जर तुम्ही परफॉर्मन्स केलं, तर खरंच तुमच्यासाठी खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज ओपन होऊ शकतात. आणि MCA तुमच्यासाठी इतकं तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज क्रिएट करताय, दॅट इज ग्रेट थिंग. सो तुम्ही ह्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायला पाहिजे आणि तसं खेळ दाखवायला पाहिजे. आणि थँक्यू सो मच भूषण सरांना आणि तुम्हा सगळ्यांना आणि सिलेक्टर्स सगळ्यांना. खरंच सगळ्यांना मोटिवेटिंग आहे. मुलींना आमच्या टीममध्ये बऱ्याच अंडर-15 टॅलेंट आहे, यांच्यामध्ये पण आय एम शुअर असतील. सो खूप मोटिवेटिंग आहे, इन्स्पायरिंग आहे त्यांच्यासाठी. सो थँक्यू सो मच मला ही संधी दिली बोलायला इकडे. आणि गुड स्पोर्ट्स फील्ड. थँक्यू. आता पूनम बोलली की तुमच्या 0ला 1 विकेट होता, कोण आउट झाली? सारा, लेकिन ग्लास फोड